प्रेक्षक हो नमस्कार. एपिसोड सुरू करण्याअगोदर मी तुमची माफी मागते. कालचा एपिसोड मी टाकू शकले नाही त्याबद्दल मी तुमची दिलगीर आहे. तरी पण कालच्या भागात काय झालं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तर चला मग सुरू करू. तुम्हाला आणि आज पण थोडा जरा वेळ झाला आहे त्याबद्दल सॉरी. तर चला मग कालचं थोडंसं ऐकू आपण. ऐश्वर्या त्या माणसाकडे पैसे घेऊन जाते आणि त्याला म्हणते हेडफोन आमच्या कानाला असतील पण त्यात म्युझिक वाजणार नाही. तो माणूस घाबरतो आणि म्हणतो मॅडम ही रिस्की आहे. पकडले गेलो तर? ऐश्वर्या म्हणते आपण आतापर्यंत चीटिंग करत आलोय. पकडले गेलोय का? घ्या हे पैसे. आणि पैसे तुम्हाला सोप्या कामासाठी देत नाही. तरीही तो माणूस घाबरलेलाच असतो. परत ऐश्वर्या म्हणते चला तुमचं काम मी अजून सोपं करते. आम्ही उद्याचा खेळ सगळ्यात शेवटी खेळू. म्हणजे काय होईल कोणाच्या लक्षात येणार नाही की हेडफोनमध्ये म्युझिक वाजतंय की नाही ते. घ्या आता. आणि त्या माणसाला 50,000 देते आणि म्हणते 50,000 काम झाल्याच्या नंतर. आणि पूर्ण हे 1,00,000 रुपये आहेत. आणि इकडे ओवी हट्ट धरून बसलेली असते की मी शाळेत जाणार नाही. मी स्पर्धा पाहायला येणार आहे. बाबा तुम्ही समजवा ना आईला. जानकी ओवीसाठी दूध घेऊन येते आणि ओवीचा ग्लासाला चुकून धक्का लागतो आणि दूध सांडतं. सगुणा म्हणते अरे देवा अपशकुन झाला. इकडे आवराआवरी करून ते दोघे स्पर्धेकडे निघतात. तिथे आपल्याला विकी कौशलची एंट्री दाखवली आहे. तो रस्ता चुकलेला असतो. त्यांना रस्ता विचारत तो बोलतो. त्या गेमविषयी विचारतो आणि त्या गेमविषयी चर्चा करतात. आणि जानकीला म्हणतो भाभी आप कितनी बार जीते? जानकी म्हणते हारलो काही जिंकलो काही. विकी कौशल जानकी आणि ऋषिकेशला 2 कानमंत्र देतात. म्हणतात गनिमा कावा वापरा की मग. आणि विश्वास कसा असावा नवरा बायकोमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई सारखा. आणि दुसरा कानमंत्र असतो विश्वास आपके साथ है तो युद्ध लगे त्योहार. आणि 14 फेब्रुवारीला छावा चित्रपट प्रदर्शित होणार आहे याची माहिती मिळते. आणि विकी कौशल दोघांना खेळण्यासाठी शुभेच्छा देऊन निघून जातात. आणि इकडे खेळाच्या मैदानावर सगळे जमलेले असतात. सगळे स्पर्धक खेळतात. कानाला हेडफोन लावतात. त्यात म्युझिक चालू असतं. अगदी खेळ हसत खेळत संपतो. आणि नंतर वेळ येते ऐश्वर्या आणि सारंगची. तर ऐश्वर्या म्हणते सर आम्हाला शेवटी खेळायचं आहे. परत माझ्या नवऱ्याची तब्येत खराब झालेली आहे. सगळे म्हणतात काहीतरी गडबड आहे. मग जज म्हणतात 6 नंबरला काही हरकत नसेल तर तुम्ही खेळू शकता. परत जानकी ऋषिकेश तयार होतात. अँकर म्हणतो हे जोडपं नेहमीच लवती बाजू घेतं. ह्यांच्यासाठी अभिनंदन झालंच पाहिजे. आणि जानकी ऋषिकेशसाठी टाळ्या वाजवल्या जातात. इकडे ऋषिकेश आणि जानकी खेळायला तयार होतात. चला तर मग आजचा भाग सुरू करू. ऋषिकेश आणि जानकीच्या कानाला हेडफोन लावलेले असतात. ऋषिकेश पहिली चिठ्ठी वाचतो. त्यात असं असतं की पैंजण गेटवर आहे. जानकी म्हणते बैल? इथं कुठं बैल? परत ऋषिकेश म्हणतो पैंजण गेटवर आहे. जानकी म्हणते थोडं थोडं सांगा. ऋषिकेश म्हणतो पैंजण गेटवर आहे. जानकी लक्षपूर्वक त्याच्या ओठावर लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते पैंजण गेटवर आहे. इकडे ऐश्वर्याचा जीव वर खाली होतो आणि जानकीला पैंजण सापडते. दुसरी चिठ्ठी असते. त्यात बोरमाळ फिमेल जजच्या गळ्यात आहे असं लिहिलेलं असतं. आणि जानकी ओळखते. जज जवळ जाऊन बोरमाळ घेते आणि 2 मिनिटं 9 सेकंदामध्ये 2 वस्तू मिळवतात. तिसरी चिठ्ठी असते. त्यात असतं की साऊंड सिस्टीम टेबल खाली नथ आहे. ते पण जानकी ओळखते आणि नथ शोधून काढते. चौथी चिठ्ठी असते. जोडवी बेलच्या मागे आहे. जानकी म्हणते ओवी. ऋषिकेश म्हणतो जोडवी. जानकीला समजतं की जोडवी बेलच्या मागे आहे. आणि 3 मिनिटात 4 वस्तू शोधून काढतात. अँकर म्हणतो नंबर 6च्या जोडीने हायस्ट स्कोर मिळवलेला आहे. नंबर 2च्या जोडीने 4 वस्तू शोधून काढल्या तर काय होईल? सामना बरोबरीचा असेल आणि अजून 1 वस्तू शोधून काढली तर ह्या फेरीचे ते विजेता असतील. आता खरा आटाकटीचा सामना होणार आहे. आणि नंबर 2च्या जोडीला बोलवण्यात येतं. ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे. आणि सुमित्रा आजी ओवीला शाळेत भेटायला जाते आणि ओवीसाठी खायला पुरणपोळी घेऊन येते. वा आजी तू माझ्यासाठी पुरणपोळी घेऊन आलीस? आजी म्हणते तुला आवडते ना म्हणून तू पण घेऊन आलीये. ओवी म्हणते आजी ग तुझ्या कसं लक्षात राहतं? माझं तर काहीच लक्षात राहत नाही. आजी म्हणते अगं तू मोठी झालीस ना मग राहील.
आपल्या घरात ना 3 जणांना पुरणपोळी खूप आवडते. तुला तुपासोबत, नाना आजोबाला नुसतं पुरण आणि तुझ्या बाबाला दुधात कुस्करून आवडते. आजी म्हणते, खरं तर मी तुझ्या बाबासाठी पण पुरणपोळी आणली होती. ओवी म्हणते, ते तर स्पर्धा खेळायला गेलेत. चल ना, आपण पण जाऊ. आजी म्हणते, नको ग, मला खूप टेन्शन येतं. ओवी विचारते, का? आजी म्हणते, तुला काय सांगू ओवी, सगळे माझेच आहेत. मला कळतच नाहीये की डोळे आनंदाने पुसायचे की दुःखाने. इकडे अँकर मैदानावर असतात आणि सारंगची तब्येत बरी झाली की त्या दोघांना हेडफोन दिले जातात आणि पहिली चिठ्ठी निळ्या शर्ट घातलेल्या माणसाकडे झुमके आणि माणसाला पैसे दिलेले असतात. तो माणूस उठून म्युझिक बंद करतो. ऐश्वर्या म्हणते, काय? नाटकं सगळी. लगेच ऐश्वर्या वाक्य रिपीट करते आणि निळ्या शर्ट घातलेल्या माणसाकडे झुमके असं म्हणून ती लगेच धावत जाते आणि झुमके घेऊन येते. इकडे जानकी आणि ऋषिकेश म्हणतात, नक्कीच काहीतरी गडबड आहे जानकी. ऐश्वर्या एवढ्या जोरामध्ये म्युझिक चालू असताना सुद्धा हिला कसं वर्ड टू वर्ड ऐकू येतं. दुसरी चिठ्ठी सारंग वाचतो. अँकर श्री अंशुमन विचारे यांच्या खिशात पैंजण. लगेच ऐश्वर्या पळत जाते आणि अँकर जवळ जाऊन म्हणते, पैंजण द्या, वेळ जातोय. सगळ्यांना धक्का बसतो. तिसरी चिठ्ठी असते. जजच्या टेबलवर नथ. लगेच ऐश्वर्या तिकडे पळत जाते आणि नथ कुठे असं म्हणत नथ घेऊन येते. अंशुमन अँकर म्हणतो, क्या बात है यार, इस जोड़ी को तो मानना पड़ेगा. कुछ खाके आए है, कुछ जमा के आए है. जानकी इशारा करत म्हणते, शांत राहा. चौथी चिठ्ठी 4 नंबरच्या टेबलजवळ बोरमाळ आहे. मध्येच जानकी उठते आणि म्हणते, सयाजी काका आले. आणि लगेच ऐश्वर्या रिॲक्ट होते, अरे डॅडा आले. जानकी विचारते, ऐकू आलं तुला? आणि सगळे जागचे उठतात. जानकी म्हणते, माझ्या प्रश्नावर हिने उत्तर दिले. ही लगेच रिॲक्ट झाली. ऐकलत ना तुम्ही? सगळेजण हो हो असं म्हणतात. ऋषिकेश म्हणतो, चिटिंग करतात हे दोघंजण. अँकर म्हणतो, ओ जानकीताई, असं मध्ये बोलू नका, नियमबाह्य. जज मॅडम म्हणतात, ऐश्वर्या आणि जानकी तुम्ही दोघी एकमेकींपासून लांब राहा. ऐश्वर्या म्हणते, सॉरी मॅडम, मी सांगते, ह्या जानकीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. मला मान्य आहे माझ्या हेडफोनमध्ये आता म्युझिक चालू नाहीये. हेडफोनचा काहीतरी इश्यू असू शकतो, टेक्निकल इश्यू असू शकतो. सारंगला विचारते. सारंग पण हो म्हणतो आणि सांगतो की हो, म्युझिक आता चालू नाहीये, पण पहिलं होतं. ऋषिकेश म्हणतो, मग हे आधी का नाही सांगितलं? आणि तू नाही आणि तुझ्या ह्या नवऱ्यानेही सांगितलं नाही, अवंतिका म्हणते. एक्झॅक्टली, मग का खेळत बसलात? ऋषिकेश म्हणतो, कश्यप सर, घ्या दोघांची हेडफोन आणि म्युझिक सिस्टम पण चेक करा, म्हणजे समजेल हा टेक्निकल इश्यू होता की ठरवून केलेली प्लॅनिंग होती. सारंग म्हणतो, ऐका ना सर, चिटिंग नाहीये ओ साहेब. ऋषिकेश आणि जज तिथे जातात आणि बघतात तर बटन बंद झालेलं असतं म्युझिक सिस्टीमचं. आवाज पण येत नाहीये. कश्यप सर आश्चर्याने म्हणतात, काय, म्युझिक सिस्टमचं बटन बंद आहे? आपण कर्ज कसं फेडायचं? ऐश्वर्या आपले दात खाऊन त्यांना म्हणते, सारंग गप्प बसा. खेळ खेळण्यात तर येतच नाही, पण निगेटिव्ह बोलण्यामध्ये मात्र पहिला नंबर असतो तुमचा. इकडे सौमित्र म्हणतो, बघ कशी जिरली ते ऐश्वर्याची. जानकी म्हणते, हां, कसं रेड हँड पकडलंय वहिनीने. तर आज अँकर म्हणतो, 5 मिनिटं वेट करा आणि परत खेळ सुरू होईल. इकडे शाळेमध्ये आजी आणि नातीचा खेळ चालू असतो. आजी म्हणते, चला आता, आपण पुरणपोळी खाऊन झाली, खेळून झालं, चला आता घरी सोडते तुला. तेवढ्यात सुमित्रा आईला विमलचा फोन येतो आणि मैदानावर जे झालं ते त्यांना समजतं. इकडे जज त्यांचा निर्णय देतात. हेडफोनमधला आवाज बंद होता हे क्लिअर झाले आणि बटन पण बंद होतं हे आम्हाला समजलंय. जज मॅडम म्हणतात, हे बटन ऐश्वर्या सारंगने बंद केलंय की कोणी त्यांना मदत केली हे अजूनही क्लिअर झालेलं नाही. त्यामुळे आम्ही जजेसने असा निर्णय घेतला की ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे यांना स्त्री आणि शौर्य या स्पर्धेतून बाद करण्यात येत नाही. तर हे ऐकून पब्लिक नाराज होतात आणि हे दोघं सुटकेचा निश्वास घेतात. थँक्यू सर असं म्हणून, आणि ह्याचं बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून आम्ही त्यांना एक संधी देतोय, पण त्यांना झालेल्या गोष्टीची शिक्षा पण मिळणार आहे. जज म्हणतात, हेडफोन बंद आहेत हे ऐश्वर्या रणदिवे यांनी स्वतःहून सांगितलं नव्हतं. याचा अर्थ हा होतो की हा खेळ ते प्रामाणिकपणे खेळत नव्हत्या, म्हणून त्यांनी ह्या फेरीचे जे गुण मिळवले आहेत ते जानकी आणि ऋषिकेश यांना देण्यात येतात, कारण त्यांनी त्यांची ही चूक दाखवून दिली. आणि गावकरी, सौमित्र, अवंतिका ह्यांना हा निर्णय ऐकून
खूप आनंद होतो आणि आजच्या फेरीचे विजेता जानकी आणि ऋषिकेश रणदिवे यांना घोषित करण्यात येतो. इकडे सुमित्रा आई नानाला म्हणते, अहो ऐश्वर्या सारंग चिटिंग करतायत अशी शंका येत होती सगळ्यांना. मला विमलताईने फोन करून सांगितलं ऐश्वर्या आणि सारंग यांना खेळातून बाद केलं तर. नाना म्हणतात करू दे. सुमित्रा म्हणते, अहो काही काय बोलतायत. सारंगने काय सांगितले विसरलात का तुम्ही. नाना म्हणतात काय. त्याला स्पर्धेसाठी पैसे हवे होते म्हणून त्याने हे घर गहाण ठेवलंय. ते जर बाद झाले तर आपल्याला हे घर सोडून जावं लागेल. नाना म्हणतात नाही असं होणार नाही. सुमित्रा आई म्हणते सारंग काय खोटं बोलतोय का. तेवढ्यात ऐश्वर्या मॅडम येतात आणि म्हणते आम्ही खोटं बोलत नाही, आम्हाला खोटं बोलायची सवय नाहीये. आई अहो हे घर खरंच जाईल आपल्या हातून आणि ह्यात जर तुमचा हात असेल तर. एवढं महाभारत घडलंय आपल्या घरामध्ये आणि तुम्हाला त्या ओवीला भेटायची इच्छा होतीये खरंच. एक ती ओवी आणि दुसरी तिची आई जानकी. तिने काय केलं हे माहीत तरी आहे का तुम्हाला. आई म्हणते मला सगळं समजलंय, तू काय केलंस हेही समजलंय. शेवटी खोटं न तोंडावर पडतं. ऐश्वर्या म्हणते हां अच्छा म्हणजे मी चिटिंग केली असं म्हणायचंय ना तुम्हाला. वा, त्या परक्या लोकांना बाजूला सारून सुद्धा तुम्ही त्यांच्याच बाजूने बोलताय आई. बघताय ना सारंग. हा मान हलवतो आणि म्हणतो हो. आणि तिकडे जानकी तुमच्या मुलाला आणि मला सगळ्यांसमोर खोटं ठरवते. आमचा एक गुण काढून घेतला तरी सुद्धा तुम्हाला त्या लोकांचा पुळका आहे. व्हेरी गुड. करा करा त्यांचा जप करा, त्यांच्या विजयाचा जप करा. पण लक्षात ठेवा ते लोक जिंकले ना तर आपण रस्त्यावर येऊ आणि ती वेळ लवकरच येईल आणि ह्या सगळ्यांना तुम्ही कारणीभूत असाल. इकडे जानकी ऋषिकेश देवाजवळ आता हात जोडून बसलेले असतात. तेवढ्यात गावकरी घरी येतात. खायला पेढे, पिठले भाकर आणि सगळं काही घेऊन येतात. आणि इकडे सारंग म्हणतो आई ऐश्वर्या म्हणाल्यात ना ते खरं आहे. अगं हे घर खरंच गहाण ठेवलंय. नाना हसतात. सारंग म्हणतो गांभीर्य समजून घ्या. नाना सारंगवर ओरडून बोलतो. आई म्हणते अरे सारंग तुझे वडील आहेत ना, जरा भान ठेव. इकडे ह्यांची पंगत बसलेली असते आणि सगुणा म्हणते एकमेकांना घास भरवा आणि सुरुवात करा. आणि ओवी म्हणते उखाणा होऊन जाऊ द्या सुनबाई आणि सगळे आग्रह करतात आणि जानकी उखाणा घेते. 7 फेऱ्यांची सप्तपदी खेळते संसाराचा खेळ. नियम आम्ही पाळतो चुकू नये वेळ. अर्धी माझी मेहनत अर्धा यांचा जोश. जिंकलो तरी जगण्याची सुरू राहील स्पर्धा. घरही जोडतो मनही जुळतील. हवीये साथ तुमची तुम्हा सगळ्यांचा मान राखून. नाव घेते जानकी ऋषिकेश रावांची. आणि हे सगळेजण टाळ्या वाजवतात. आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. ऐश्वर्या कोणाला तरी फोनवर सांगत असते की माझ्याकडे असा प्लॅन आहे. ती जानकी पुढच्या फेऱ्या खेळूच शकणार नाही. आणि इकडे आई जानकीला फोनवर म्हणते आपण बोलू शकतो का. जानकी म्हणते काय झालं. खेळाच्या मैदानावर सगळे जानकी आणि ऋषिकेशची वाट बघत असतात. ऐश्वर्या म्हणते किती वेळ वाट पाहायची, बाद करा त्यांना. तेवढ्यात दोघे पळत येतात. ऋषिकेश म्हणतो थांबा. अँकर म्हणतो सॉरी तुम्हाला या खेळातून बाद करण्यात येत आहे. मला नवीन उमेद मिळेल तुमच्यासाठी काहीतरी करण्याची. तेव्हा एक लाईक नक्कीच करा.